छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हे छत्रपती संभाजीनगर शहरातले रस्ते आहेत आणि हा सगळा परिसर जर बघितलं तर कडक ऊन पडला असल्याचं आपल्याला लक्षात येऊ शकतं। मार्च महिन्याच्या 11 तारखेलाच सगळीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। तापमान जे आहे ते साधारण 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे। उन्हाळा आणखीन सुरू व्हायचा आहे। होळीनंतर उन्हाळा सुरू झाला असं मानलं जातं। मात्र 15 दिवस आधीच शहरामध्ये सगळीकडे उन्हाचा कडाका बसायला सुरुवात झालेली आहे। दुपारी 2 ते 2:30च्या नंतर रस्त्यावरची रहदारी सुद्धा तुरळक होत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या समोरचा हा अत्यंत रहदारीचा रस्ता आहे। मात्र या ठिकाणी सुद्धा वाहनं खास करून मोटरसायकल या तुरळक झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे उन्हाचा असाही फटका या ठिकाणी बसत असताना पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आणि त्यातच उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पाणी टंचाईची भीषणता सुद्धा जाणवायला लागलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात टँकरची सुद्धा संख्या वाढली असल्याची माहिती समोर येते। आणि दुसऱ्या बाजूला लोकांनी सुद्धा उन्हाचा कडाका वाढल्यामुळे डोक्यावरती स्कार्फ असेल किंवा तोंडाला स्कार्फ असेल, रुमाल असेल हे सुद्धा बांधायला सुरुवात केलेली आहे। उन्हापासून बचाव करण्यासाठीचे सुद्धा प्रयत्न लोकांचे सुरू झालेले आहेत। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच या ठिकाणी उन्हाचा कडाका वाढत असताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।